झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ठीक आहे, थँक्यू। खरंच तुम्ही खूप मोठी मदत केली माझी। थँक्यू काय म्हणतेस? अंतराई आमच्यासाठी काय आहे मी तुला सांगूच शकत नाही। आमच्या भावंडांचं खूप काही केलंय ग तिने। आणि अंतराई असं आमच्याशी परक्यासारखं वागताना बघून खरंच खूप त्रास होतो ग। पण लीला, मला एक कळत नाही की तू बाबांना या सगळ्या गोष्टींसाठी कसं कन्व्हिन्स करणार आहेस? हो किशोर सर, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे। म्हणजे जर अंतराताई आणि हिजेंना बाहेर पाठवायचं असेल तर लीला लीला आजी शोधतायत तुला। हो का? बरं, आलेच। आणि हे केल्याने अंतराताईंची मेमरी परत यायला मदत होणार आहे। पण मला हे सगळं तुमच्या मदतीशिवाय नाही करता येणार। माझी मदत कराल ना? हा काय प्रश्न आहे का लीला? अंतराईसाठी आम्ही काहीही करू शकतो। लीला, अगं तू फक्त सांग तुझ्या मनात काय चालू आहे ते। सांगते। ठीक आहे, डन। वहिनी, वहिनी, हे काय चाललंय आपल्या घरात? लीला, किशोर भाऊजी, प्रमोद भाऊजी, बेबी यांची ऍक्टिंग झाली। हे काय बोलताय? सुरू डिवाइड अँड रूल म्हणजे म्हणजे लीला आपल्या नवऱ्यांना त्यांच्या टीम मध्ये घेऊन आपल्या विरोधात करते, आपल्याला वेगळं करते। म्हणजे मी आणि बेबी वेगळं होणार वहिनी? काळजी नको करूस। त्या लीलेला कितीही काहीही करू दे, आपण तिचा प्लॅन शोधून काढू। हा, शोधून काढूया आपण। चल। गोळ्या संपल्यात आणि पैसे पण। अंतराताई, काय झालं? नाही अगं, काही नाही। ते गोळ्या संपल्या माझ्या आणि पैसे। अंतराताई, अहो आता ह्या गोळ्या नाही घ्यायच्या। म्हणजे आम्ही एका नवीन डॉक्टरांशी बोललोय। तुमची ट्रीटमेंट आता आपण थोडी बदलणार। लीला, याची खरंच काही गरज आहे का? म्हणजे नवीन डॉक्टर म्हटलं की सगळं परत नव्याने सुरू होणार अगं, आणि मग परत खर्च आलाच। अंतराताई, लीला अगं, किती दिवस मी माझ्या ट्रीटमेंटचा खर्च असं दुसऱ्यांवर टाकायचा आहे? आधीच कोणीतरी गेली अनेक वर्ष माझ्यासाठी पैसे खर्च करते। ती व्यक्ती कोण आहे, कुठे आहे, मला काहीही माहित नाहीये।
त्यांच्या उपकाराचं ओझं आहे माझ्यावर. मला खूप दडपण आल्यासारखं होतं ग. आणि आणि मला माहित नाही मी ह्या जन्मात तरी त्यांचे उपकार त्याची परतफेड करू शकेल की नाही. आणि आता तू लीला खरंच मला खूप अवघडल्यासारखं होतं ग. अंतराताई, तुम्ही परक्या नाही आहात. तुम्ही असं बोलून मला असं दाखवून देता की मला वाटतं तुम्ही मला आपलं मानतच नाही. नाही ग, नाही लीला, तसं नाहीये. पण पण असं किती दिवस मी आश्रितासारखं जगायचं. आश्रित नाही आहात तुम्ही. नाही, ठीक आहे, जाऊ दे. तुम्हाला असंच वाटत असेल तर मला नाही बोलायचंय का? लीला, सॉरी, खरंच सॉरी, चुकलं माझं. पण प्लीज तू चिडू नकोस. इतक्या कमी वेळात इतकी चांगली मैत्रीण झाली आहेस तू माझी. मी तुला असं गमवू नाही शकत ग. मग आता माझं ऐकणार? नक्की ऐकेत, पण परत असा अबोला धरायचा नाहीस हं? तिला आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टी मला आठवत नाहीत अगं. पण आत्ता माझ्या आयुष्यात तुझ्याबरोबरची प्रत्येक आठवण खूप स्पेशल आहे ग. मला ती नाही गमवायची आहे. अंतराताई, आता तुम्ही माझ्यावर किती प्रेम करताय, पण तुमची मेमरी परत आल्यावर तुम्ही माझा रागही कराल. लीला, काय झालं? कुठे हरवलीस? काही नाही, सांगायचंच राहिलं. उद्या डॉक्टरांकडे जायचंय. सकाळी 11 वाजताची अपॉइंटमेंट आहे, तयार राहा. चालेल. आणि अंतराताई, मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस पण हवंय. मला प्रॉमिस करा की तुम्ही यापुढे स्वतःला कधीच असं परक समजणार नाही. प्रॉमिस. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज